नाट्यमय संघर्षानंतर विधानसभेतून अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे। गोपाळ शेट्टी, मधु चव्हाण, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेक मातब्बरांची शरणागती आहे। अनेक बंडखोर मात्र निर्णयावरती ठाम आहेत। तर आज निवडणूक अर्ज ज्यांनी बंडखोरांनी भरलेला आहे त्या निवडणूक उमेदवारी अर्ज भरलेल्या अशा बंडखोरांसाठी आजचा दिवस हा शेवटचा होता। अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे। मात्र नाट्यमय संघर्षानंतर आता विधानसभेमधून अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे। गोपाळ शेट्टी, मधु चव्हाण, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेक मातब्बरांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे अनेक बंडखोर मात्र निर्णयावरती ठाम आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण पाहतोय अनेक बंडखोर आहेत, काही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेली आहे। अर्ज उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपलेली आहे। मात्र आता जे बंडखोर उमेदवार आहेत ते खरं तर युती आणि महाविकास आघाडी समोर आव्हान असणार आहेत। नाट्यमय संघर्षानंतर अखेर उमेदवारांची माघार पाहायला मिळते। आगामी निवडणुकीमध्ये ह्या बंडखोरांमुळे महायुती आणि मवियाला कशा पद्धतीने फटका बसू शकतो? तेजस अगदी बरोबर आहे, कारण का मागील काही दिवसांपासून या संपूर्ण बंडखोरांची समजूत करण्याची अनेक वेळा प्रयत्न जे आहेत त्या सगळ्याच पक्षातील वरिष्ठांनी केलेलं पाहायला मिळालं। मग ते महाविकास आघाडीमधले असू देत किंवा महायुतीमधले असू देत। आणि गोपाळ शेट्टी हे एक उत्तम उदाहरण आहे। गोपाळ शेट्टींना वारंवार जे आहे ते पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं, अनेकदा फडणवीसांना देखील ते भेटून आलेले होते आणि त्यांनी जे आहे ते आजच्या या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला जे आहे ती माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय। मधु चव्हाणांचं देखील तशाच प्रकारचं उदाहरण आहे। जयदत्त क्षीरसागरांचं देखील तसंच उदाहरण पाहायला मिळतंय। परंतु ज्यांनी माघार घेतलेले आहे त्यांचं तर निश्चितच स्वागत त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये झालेला आहे। तर काही ठिकाणी अगदी महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढाई देखील पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीच्या देखील तशाच प्रकारच्या पाहायला मिळू शकतात, कारण का अद्याप लिस्ट जी आहे ती कार्यकर्त्यांकडून किंवा ज्यांनी फॉर्म ठेवलेले आहेत त्यांच्याकडून अजून सांगितलेलं नाही। परंतु काही तासाभरामध्ये नेमकं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये किती मैत्रीपूर्ण लढाई होतील याचा देखील आकडा जो आहे तो समजेल। परंतु बंडखोरांची देखील मोठी जी आहे ती संख्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये असणार आहे। बंडखोरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये जे आहे ते विरोधामध्ये काम किंवा पाडापाडीचे उद्योग जे आहेत ते केले जातील आणि तशा प्रकारसाठी जाणून बुजून फॉर्म देखील त्यांनी ठेवलेले पाहायला मिळतात। अनेक मतदारसंघामध्ये आपण निवडून येणार नाही, परंतु केवळ आणि केवळ आपल्याला दुसऱ्याची मतं खायची आहेत अशी म्हणून अनेक जणांनी जे आहेत ते फॉर्म ठेवलेले आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो दोघांना देखील विविध ठिकाणी बसेल। महाविकास आघाडीला देखील बसेल, महायुतीला देखील बसेल। त्यामुळे आगामी काळामध्ये निवडणुकीनंतर नेमके हे जे काही बंडखोर उभे राहिलेले आहेत त्या बंडखोरांपैकी किती जण आमदार होत आहेत हे पाहणं तितकं महत्त्वाचं असेल। तेजस, अगदी रोहन सोबतच रहा, अजून एका बातमीची आपल्याकडून अपडेट घ्यायची आहे। तर अनेक बंडखोर निर्णयावरती ठाम आहेत, तर अनेक बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुती आणि महाविकास आघाडी समोर बंडखोरांचं आव्हान असणार आहे। अनेक मातब्बर नेत्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर पुन्हा एकदा माहिती घेऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे। तत्पूर्वी अनेक जे मोठे नेते आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता, बंडखोरी केलेली होती, त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। आता यानंतर जे बंडखोर उमेदवार असतील ते कशा पद्धतीनं महायुतीला आणि महाविकास आघाडीला आव्हान ठरणार आहेत आणि याचा फटका युतीला आणि आघाडीला कशा पद्धतीनं बसणार आहे, सविस्तर तेजस, नुकतीच जी आहे एक अपडेट येत आहे की कुर्ला विधानसभा क्षेत्रात मतदारसंघ आहे त्याच्यातनं मिलिंद अण्णा कांबळे यांनी जो आहे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते नेते होते आणि त्यांनी बंडखोरी केली होती, त्यांनी जो आहे आपला अर्ज नुकताच मागे घेतल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्याच्याच खरं तर बंडखोर हे जे सर्व आहेत सर्व पक्षांमधले, याच्यामुळे खरं तर पक्षांना एक खूप मोठं डोकेदुखी जी आहे ती ठरणार आहे। कारण की मतांची विभाजन जे आहे त्या या सर्व बंडखोरांमुळे होणार आहे आणि हे सर्व बंडखोर जे आहेत हे त्याच मतदारसंघात राहणारे आहेत आणि मतदारसंघातनं इच्छुक जे होते पण तिकडचं न देता जे बाहेरनं सर्व जे आहेत बाहेरचे उमेदवार देण्यात आले त्या कारणाने जे आहेत मतांचा कुठेतरी फायदा जो आहे तो कुठेतरी तिसऱ्याला होणार किंवा या आधीचं जे निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेस जे उमेदवार होते ज्यांचा पराभव झाला होता त्यांना होताना जो आहे तो दिसून येणार आपल्याला। तेजस,
अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बंडखोरांचं आव्हान असणार आहे. अनेक ठिकाणी जे बंडखोर आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे, तर अनेक ठिकाणी अजूनही बंडखोरी पाहायला मिळते. गोपाळ शेट्टी यांच्यासारखे अनेक महत्त्वाचे नेते होते, त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी महायुतीला हा दिलासा आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जे काही बंडखोर नेते आहेत, उमेदवार आहेत, त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. अनेक ठिकाणी नेते हे स्वतः घरी गेलेले आपण पाहिलेले आहेत. अजित पवार असू दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे, यांनी देखील पुण्यामध्ये दौरा केला. पुण्यामध्ये जी भाजपच्या अंतर्गत जी बंडखोरी होती ती समजवण्यासाठी त्यांना यश आलं. तर दुसरीकडे मुंबईमध्ये ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरी होती त्या ठिकाणी देखील अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली होती.